आजींचे ऐकल्यापासून यमूचा चेहरा अगदीच काळवंडून गेला होता। मलाही हुरहुर लागून राहिली आहे, लक्षच लागत नाहीये कशातच। साहजिकच आहे, मन उदास झाले आहे हे खरेच, परंतु मनात वाईट विचार आणले म्हणजे अधिकच खचल्यासारखे होते। म्हणून आपण असेच समजावयाचे की तुमचे औषध घेण्याकरताच यमी इकडे आली होती। मंडळी तडकच निघाली आहेत आता, त्यामुळे तुमचे औषध वेळेवर आजींपर्यंत पोचेल आणि त्यांना लवकर बरे वाटेल। पहा तुम्ही निरोप येतो का नाही ते। तसेच होऊ दे रे सागरेश्वरा, तसेच होऊ दे। तसेच होईल। बरे, आणखीन एका बाबीविषयी बोलायचे होते। बोला। म्हणजे मी पांडुदादांकडे रानाड्यांकडची चौकशी केली, तसे सगळे व्यवस्थित आहे। फक्त यमीच्या अभ्यासावरून तिथे 2 तट पडलेले दिसतात। एकीकडे जावई बापूंचा शिकवण्याचा आग्रह आणि दुसरीकडे घरातील वडीलधाऱ्या बायकांचा ठाम विरोध। यमूची अवस्था अगदीच दोलायमान झाली असेल। आणि यापैकी कोणाचेच म्हणणे तिला डावलता येत नसणार। अगदी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली असणार यमीची। तसे मी तिला समजावले, म्हटले नवऱ्याचा शब्द मोडू नकोस आणि वडीलधाऱ्या बायकांची तंटा करू नकोस। एकूण कठीणच आहे परिस्थिती। अहो सोमन मावशी, किती वेळ ते तांदूळ वाळवताय? तुम्हाला भाजी ना निवड्या वेळेस सांगितली होती मी स्वयंपाकघरात। मग जा बरे।